सतीश भोसलेचे धक्कादायक कारनामे उघड झालेले आहेत। पैशांची उधळण, गाड्यांचा ताफा, वन्य प्राण्यांची शिकार केल्याचंही आता तपासात उघड झालेलं आहे। शिकारीच्या वादातून ठाकरे पिता पुत्राला त्यानं मारहाण सुद्धा केलेली होती। बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करणारा आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याचे आणखी काही कारनामे उघडकीला आलेले आहेत। लॅविश लाईफस्टाईल जगण्याबरोबरच खोक्याला हरण, ससा, मोर अशा वन्यजीवांचं मांस खाण्याची सुद्धा आवड होती। शेतामध्ये हरण पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यावरून त्यानं दिलीप ठाकरे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती। त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर तो फरार झालाय। त्याच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं पुणे आणि अहिल्यानगरामध्ये रवाना झाली आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास माने। विकास, काय नेमके अपडेट्स आहेत? सतीश भोसले आणि उर्फ खोकल्या याचे जे काही विविध कारनामे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे। लॅविश लाईफ जगण्याचे काही व्हिडिओज जे आहेत ते देखील समोर आले होते। काही परदेशामध्ये टूर केल्याचं देखील सतीश भोसले याने आपल्याला पाहायला मिळत आहे। असं असताना मात्र त्याला वन्यजीव याची देखील खाण्याची आवड असल्याचं धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। कारण की जी काही मारहाण झालेली होती, एक रक्तबंबाळ व्यक्ती जो आहे त्याने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची साठी देखील मागणी केलेली होती। मात्र त्या दरम्यान गुन्हा दाखल झालेला नव्हता। मात्र काल अखेर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु अतिशय धक्कादायक बाब म्हणजे ससा, मोर, हरण असे जे काही वन्यजीव आहे ते देखील खाण्याचा त्याला शौक असल्याचं पाहायला मिळालं। आता पोलीस जे आहेत त्याचा शोध घेत आहेत। 2 पथकाच्या माध्यमातून सतीश भोसले उर्फ खोक्या याचा शोध सध्या सुरू आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बोल दे